नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता बघूया देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 2.5 तासानंतर हार्बर रेल्वेची वाहतूक जी आहे ती पुन्हा सुरू झाली आहे. तुर्भे स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटली होती. दरम्यान 2.5 तासानंतर ही वायर दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यात यश आलंय. जम्मू काश्मीरच्या सोपोर भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलंय. या ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. पूर्वा एक्सप्रेसचे 12 डबे कानपूर जवळील रुमा गावालगत रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री 1च्या सुमारासची ही घटना आहे. हावडाहून दिल्लीला ही ट्रेन येत असताना हा अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचं समजतं आणि या अपघाताची माहिती मिळताच कानपूरचे जीआरपी, आरपीएफ आणि जिल्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे पोलिसांनी काही सुरक्षा रक्षकांकडून ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आलंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत पहिल्यांदाच थेट युतीवरच हल्लाबोल चढवलाय. अनेकांना वाटलं होतं युती होणार नाही, पण ते दोघेही सत्ता आणि पैशांसाठी लाचार असल्याचं म्हणत राज यांनी भाजप शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. महाडमध्ये झालेल्या राज ठाकरेंच्या सभेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं काहीच केलं नाही, मग आघाडी फोडताना कार्ड कसं स्वाईप करता, असा सडेतोड सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. राज ठाकरेंनी महाडच्या सभेत सरकारच्या मेक इन इंडियाच्या योजनेवरही टीका केली. स्वदेशी विमान निर्मितीचं स्वप्न पाहणाऱ्या अमोल यादव यांना लालफितीचा फटका बसलाय. त्यांची व्यथा न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. राज ठाकरेंनी याच बातमीचा दाखला देत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मागील 7 दिवसांमध्ये गुगलवर राज ठाकरे हे सर्वात जास्त सर्च करण्यात आले. राज ठाकरेंना सर्च करणाऱ्याचं प्रमाण अनेक पटींनी वाढल्याचं दिसतंय. गुगलवरती सर्च होण्याच्या बाबतीत राज ठाकरेंनी इतर नेत्यांना मागे टाकलंय, तर नेटकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या राज ठाकरेंना पसंती दिल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेला पक्षाची बाजू मांडण्यासाठी आता प्रियांका चतुर्वेदींच्या रूपानं राष्ट्रीय चेहरा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काल प्रियांका यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना ज्यांनी गैरवर्तणूक केली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना नोटीस पाठवली आहे. जैन मंदिराबाहेर शिवसेनेनं मांस शिजवल्याचं विधान त्यांनी भुलेश्वर इथल्या भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या रॅलींनी जोर धरलाय. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार रॅलीत मराठी बिग बॉस मधले कलाकार दिसले. पुष्कर जोग, सई लोकूर, रेशीम टिपणीस आणि स्वप्नाली पाटील यांनी संजय निरुपम यांच्यासाठी रोड शो करत मतं मागितली. हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी थेट व्यायामशाळा गाठली आणि तिथल्या मशीनवर व्यायाम करत मतदारांना आरोग्याचे धडे देत मतदानासाठी सादही घातली. या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं. भिवंडी लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. बदलापूर रेल्वे स्टेशनवर त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला. तर सुरेश टावरे यांच्या प्रचारात मनसेचे पदाधिकारी देखील बघायला मिळाले. कोस्टल रोडच्या प्रकल्पाला विरोध असलेल्या वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. कोस्टल मागणीची सरकारला कदर नसेल तर निवडणुकीत मतदानाची आवश्यकताच उरत नाही, असं म्हणत वरळी कोळीवाड्यानं सरकारचा निषेध केलाय. सिडकोच्या 90,000 घरांच्या दुसऱ्या महागृहनिर्मितीला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा खोडा बसलाय. 1 मे रोजी या घरांसाठी अर्ज विक्रीची सुरुवात केली जाणार होती. मात्र या काळात महाराष्ट्र वगळता देशात इतर ठिकाणी मतदान होणार असल्यानं या सर्व प्रक्रियेला आता लगाम लागलाय. विविध कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारी म्हणजेच उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा ते मुलुंड डाऊन धीमा मार्ग, सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गांवर आणि चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दोन्ही जलद मार्गांवरती ब्लॉक असेल. दरम्यान हार्बरवरील लोकल फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील शहरांमध्ये बसवण्यात आलेले 1300 सीसीटीव्ही कॅमेरे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे कुचकामी ठरतायत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतरही कॅमेऱ्यांचं चित्रीकरण बंद पडू नये यासाठी यूपीएसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र यातून कॅमेरे केवळ अर्धा तासच चालू शकत आहेत.
जेट एअरवेजची विमानसेवा जमिनीवर आल्यानं पुणे विमानतळावरून या कंपनीला दिलेल्या वेळा लवकरच दुसऱ्या विमान कंपन्यांना दिल्या जाणार आहेत। मात्र त्यासाठी प्रवाशांना एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे। उल्हासनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूमला आग लागली होती। व्हीनस चौकातल्या DG1 या शोरूमच्या 3ऱ्या मजल्यावर ही आग लागली होती। तर आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अचानक आग लागल्यानं मोठा गोंधळ उडाला, तर दुकानातील कर्मचाऱ्यांनी वेळीच बाहेर पडल्यानं त्यांचा जीव वाचलाय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन करण्यात आलं। बदलापूरमध्ये अभियंत्यांच्या टेबलवर झोपून भाजप नगरसेवकांनी हे आंदोलन केले। हेमंत चतुरे यांच्या वॉर्डमध्ये मागील 10 दिवसांपासून पाणी येत नाहीये, त्यामुळे सोनवली आणि एरंजाड या भागातल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नागपूरमध्ये दुचाकी चालकांना चांगलाच दिलासा मिळालाय। शहरातल्या काही चौकांमध्ये या ठिकाणी ग्रीन नेट लावण्यात आली आहे, त्यामुळे वाहन चालकांची कडक उन्हापासून सुटका झाली आहे। सिग्नलवर कडक उन्हात थांबल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। दक्षिणेतील अभिनेता प्रकाश राज यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे। देशासाठी आपण पंतप्रधान निवडला होता, मात्र तो चोर निघाला आणि आम्हाला चौकीदाराची गरज नाही, तो तर फक्त 15 ते 20 हजारांमध्ये मिळेल, अशी तीव्र टीका त्यांनी केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी प्रकाश राज यांनी मिरज, शिरोळ आणि इस्लामपूरमध्ये जाहीर सभा घेतल्या। बारामती जिंकणारच असा पुनरुच्चार भाजपनं केलाय। भाजप अध्यक्ष अमित शहांनी पवारांच्या बालेकिल्ल्यात सभा घेतली। बारामतीत भाजप आणि पवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही, हेच सांगण्यासाठी इथे आलोय, अशा शब्दांमध्ये शहांनी पवारांना लक्ष्य केलं। अजित पवार यांनी बारामतीतल्या सभेत मोदींवर जोरदार टीका केली। मोदी बेरोजगारी, नोटाबंदीवरती बोलत नाही, पण भावनिक मुद्द्यांवर भाषण करतात, असा टोला त्यांनी लगावलाय। यावेळी त्यांनी फोटोग्राफीवरूनही मोदींवर टोला लगावला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला मागासवर्गीय म्हणवण्याआधी भारतीय म्हणायला हवं होतं, असा टोला मावळ लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ यांनी लगावलाय। विकास कामांविषयी बोलण्यासारखं काही नसल्यानेच पंतप्रधान जातीचं राजकारण करत असल्याची टीका पार्थ यांनी केली आहे। तिकडे पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। मोदींनी शरद पवारांच्या कुटुंबातील कलहांवर वेळोवेळी टीका केली होती आणि याच त्यांच्या टीकेला पवारांनी उत्तर दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी विजयसिंग मोहिते पाटलांवर खोचक सवाल उपस्थित केलाय। मोहिते पाटलांचं संघीकरण होऊन त्यांना हाफ चड्डी आणि टोपीमध्ये पाहायला मिळू नये म्हणजे झालं, आणि तसं झाल्यास स्वर्गात गांधीवादी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांना काय वाटेल, असा सवालही पवारांनी उपस्थित केलाय। भाजपचे चिटणीस राजन तेली हे कणकवलीतले शिवसेनेचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण गुरुवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजन तेलींच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा पाहुणचार स्वीकारला। राजन तेली हे शिवसेनेच्या ब्लॅकलिस्टमध्ये होते। अनेक वर्ष मत देऊनही मतदारसंघाच्या विकासासाठी अनंत गीतेंनी कोणतंही काम केलं नसल्याची टीका राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केली। गीते संसदेत तोंड उघडतात ते फक्त जांभई देण्यासाठीच, असा टोलाही त्यांनी लगावलाय। ते तटकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते। जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत। पाडलसे धरणाला निधी द्यावा या मागणीसाठी आंदोलनकर्ते मागणी करत होते, तर आंदोलन करणाऱ्या धरण कृती समितीच्या 37 कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं। धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार, सुरुवात आम्ही केली, त्यामुळे शेवटही आम्हीच करणार, असा विश्वास दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय। तर ओबीसी कमिशनला याआधी घटनात्मक दर्जा नव्हता, मात्र नरेंद्र मोदींनी तो दिला, असं मतही मंत्री जानकर यांनी व्यक्त केलंय। बातम्यांचा वेगवान आढावा। तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकांपासून आपण आपल्या राजकीय कारकिर्दीस प्रारंभ करणार आहोत, अशी घोषणा तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना केली। तामिळनाडूमध्ये ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी मी राजकारणात प्रवेश करेन, असं रजनीकांत यांनी म्हटलंय। चोहूबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर अखेर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना उपरती झाली आहे। त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं। हे आपलं वक्तव्य वैयक्तिक असल्याचं साध्वींनी म्हटलंय। दरम्यान साध्वी यांनी हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारून माझं सुतक संपवलं, हे धक्कादायक वक्तव्य केलं होतं। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना भाजपनं भोपाळमधून उमेदवारी दिली आहे। तर पंतप्रधान मोदी आता मुंबईच्या रस्त्यावर येऊन मतं मागू शकतील काय, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला। यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे।
भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंविषयी केलेले वादग्रस्त विधान भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्या या संतापजनक वक्तव्याविरोधात मध्य प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली आहे. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या वक्तव्यावर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरनं हेमंत करकरेंविषयी केलेल्या वक्तव्यावर आयपीएस असोसिएशननं ट्विट करून त्याच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर राजकीय विधानांचा नीचांक गाठणारं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंग यांनी केलं असल्याची टीका राष्ट्रवादीचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तिकडे पुण्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग यांचा निषेध करण्यात आला. प्रज्ञासिंग यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन करण्यात आलं. शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या संतापजनक वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. शहीदांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील प्रचार सभेत दरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं हार्दिकच्या कानशिलात लगावली. हार्दिक याने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधील काँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरत आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी हे शुक्रवारी अशाच एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरलं. मैनपुरीमध्ये समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायमसिंग यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले. सपा नेते मुलायमसिंग यादव यांनी मायावतींना धन्यवाद दिले आणि मैनपुरीमध्ये आल्याबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचं ऋण कधीच विसरणार नाही असंही म्हटलंय. आपली शेवटची निवडणूक लढवणाऱ्या मुलायमसिंग यांनी भाषणामध्ये तब्बल 6 वेळा मायावतींचा उल्लेख केला. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून काँग्रेसचे उमेदवार श्रीप्रकाश जयस्वाल यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी कानपूरमध्ये होत्या. यावेळी भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. तर जवळपास 2 तास हा रोड शो सुरू होता. तर रोड शो दरम्यान प्रियंका गांधी यांची जाहीर सभाही या ठिकाणी पार पडली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचा मुलगा रोहित तिवारीची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दिल्ली पोलिसांनी शवविच्छेदनाच्या अहवालाच्या आधारावर हत्येचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं चौकशीला सुरुवात केली आहे. जेट एअरवेजमधील आर्थिक संकटामुळे हतबल झालेल्या जेटच्या वैमानिकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. गेल्या 2 दिवसांमध्ये देशभरातील 70हून अधिक वैमानिकांनी आपले राजीनामे दिलेत. ऑक्टोबर 2018 पासून आतापर्यंत जवळपास 250हून अधिक वैमानिकांनी राजीनामे दिलेत. जेट एअरवेजच्या 500 कर्मचाऱ्यांना स्पाइस जेटमध्ये नोकरी देण्यात आली असून त्यामध्ये 100 वैमानिकांचा समावेश आहे असं कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी सांगितलंय. आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजनं आपली सर्व उड्डाणं रद्द केल्यानंतर आता आर्थिक संकटाचे काळे ढग राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाकडेही झेपावू लागलेत. एअर इंडियावर एकूण 29,000 कोटी कर्ज आहे आणि त्यापैकी 9,000 कोटी कर्जाची परतफेड कंपनीला मार्च 2020 पूर्वी करायची. परंतु एअर इंडियाजवळ सध्या एवढी मोठी रक्कम उभी करण्याची क्षमता नाहीये. कर्जबुडव्या विजय माल्यानं बँकांची बुडवलेली रक्कम परत करण्याची पुन्हा तयारी दाखवली आहे. मी बुडवलेले बँकांचे पैसे परत घ्या, पण ब्रिटनच्या कोर्टात माझ्या विरोधात खटला चालवण्यासाठी भारतीय करदात्यांचा पैसा वाया घालवू नका असं आवाहन मल्ल्यानं ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. फ्लिपकार्टनं भारतीयांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोहीम राबवली आहे. नव्या मतदारांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न फ्लिपकार्ट आपल्या नवीन चित्रफितीद्वारे करत असून मतदान केल्यानंतर काय घडतं याबाबत प्रेक्षकांना जागरूक करत आहे. या विश्वातून कोलकाता नाईट रायडरला घरच्या मैदानात पराभूत करून बेंगळुरूनं आयपीएलच्या 12व्या हंगामात दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. विराट कोहली आणि मोईन अली यांच्या दमदार खेळीमुळे बेंगळुरूला कोलकातावर विजय मिळवता आला आहे. राजकुमार राव आणि कंगना रनौत यांची मुख्य भूमिका असलेल्या मेंटल हे या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद सुरू झालाय. भारतीय मनोचिकित्सा संस्थेनं चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला असून निर्मात्यांना लवकरात लवकर हे शीर्षक बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या भारत या सिनेमाचं नुकतंच पोस्टर लॉन्च करण्यात आलंय. हे पोस्टर सलमान खानच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलंय. कलंक सिनेमाकडे प्रेक्षकांनी दुसऱ्याच दिवशी पाठ फिरवली आहे. पहिल्या दिवशी 22 कोटी रुपये कमाई करणाऱ्या या सिनेमानं दुसऱ्या दिवशी मात्र केवळ 11 कोटी रुपयांचाच गल्ला कमावलाय. तर कलंक चित्रपटाची दुसऱ्या दिवशी कमाई ही केवळ 50% घटल्याचं आता पुढे आलंय.